श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपल्या आयुष्यात सर्वात जास्त दुःख कशामुळे होतो? आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात सर्वात जास्त दुःख कशामुळे होतो? गरिबीमुळे, अपयशामुळे की विश्वासघातामुळे? खरं सांगायला झालंच तर माणूस पैशांच्या अनुभवामुळे जितका तुटत नाही, त्यापेक्षा जास्त तो आपल्या माणसांकडून झालेल्या विश्वासघातामुळे, अपेक्षा भंगामुळे तुटतो. कलियुगातील नाती ही आजची सर्वात मोठी शोकांकित बाब बनली आहे. पूर्वी नात्यांमध्ये प्रेम होता, त्याग होता, आपुलकी होती. आज अनेक ठिकाणी नात्यांमध्ये स्वार्थ दिसतो. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा, पद, प्रतिष्ठा आहे, तोपर्यंत लोक तुमच्या आसपास राहतात. परिस्थिती बदलली की अनेक चेहरे बदलतात. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं, तेव्हा जी लोक तुमच्या सोबत उभी राहतात, तीच तुमची खरी माणसं असतात. संकट हे देवाने दिलेले एक वरदान आहे. कारण संकट आलं की खरं आणि खोटं ह्याच्यातला फरक स्पष्ट दिसू लागतो. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांची शिकवण, स्वामी समर्थांचे शब्द हे तुला आयुष्याचा अनुभव देतीलच, या जीवनामध्ये जगण्याचा एक मार्ग सुद्धा सांगतील. तू विश्वास ठेवून एकदा ऐकून बघ. स्वामी समर्थांचे हेच विचार, स्वामी समर्थांचे हेच शब्द जवळपास तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. संकट हे देवाने दिलेले वरदान आहे. एकदा एका तरुणाने आपल्या वडिलांना विचारलं, बाबा, माझे मित्र खरे आहेत की खोटे आहेत, हे कसं ओळखायचं? वडील म्हणाले, तुझ्या यशाच्या वेळी जो टाळ्या वाजवतो तो मित्र असू शकतो, पण तुझ्या अपयशाच्या वेळी जो हात धरतो तोच खरा मित्र असतो. मित्रांनो, जीवनात माणसांची संख्या वाढवू नका, माणुसकी जपा. आजची तरुण पिढी एका वेगळ्याच संकटातून जात आहे. हे संकट बाहेरचं नाही, ते त्यांच्या खिशात आहे. हे संकट बाहेरचं नाही, ते त्यांच्या खिशात आहे, ते त्यांच्या जीवनात आहे. कदाचित हे कलियुग खूप त्रास देणार आहे माणसाला, पण आज प्रत्येक माणसाला साथ देणार ते म्हणजे स्वामींचे विचार. या कलियुगातील सत्य घटना, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटाचं उत्तर तुला आजच्या या स्वामींच्या शब्दातून मिळून जाणार आहे. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. सर्व इच्छा पूर्ण होतील, सर्व मनोकामना पूर्ण होतील. फक्त स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करू नकोस. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकतोस, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकतोस. वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे, स्वामींच्या शिकवणींकडे. स्वामींची शिकवण सातत्याने सांगत आलेली आहे की माणसाचे कर्म आणि माणसाचे विचार हे त्याचे आयुष्य ठरवतात. पण सध्याची वेळ आणि सध्याची परिस्थिती काहीतरी वेगळाच अनुभव देत चालली आहे. या कलियुगामध्ये तुला एवढं बळकट बनवलेलं आहे स्वामींनी की तू स्वतः पाहू शकतोस, तू कष्ट करू शकतोस, तू प्रयत्न करू शकतोस. पण सध्याची वेळ आणि या वेळेची गरज, सध्याचा काळ आणि या काळातील परिस्थिती ही खूप वेगळी झालेली आहे, ही खूप विचित्र झालेली आहे. स्वामींनी आपल्याला बरंच काही दिलेलं आहे की आपण स्वतःचं आयुष्य स्वतः पाहू शकतो. पण आज कित्येक लोक आपल्याला अशी पाहायला मिळतात ज्यांना इच्छा असून सुद्धा स्वतःच्या आयुष्यामध्ये काही करता येत नाही. वेळेनी परिस्थितीमुळे ती छोटी छोटी चिमुकली पोरं आज एका वेळच्या जेवणासाठी लोकांसमोर हात पसरतात. आज एका वेळच्या अन्नासाठी लोकांसमोर हात पसरतात. काही लोकांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही. ते वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं असतं, खूप क्रूरपणे त्यांची परिस्थिती एकदम वाईट आणि विकट झालेली असते. आज मोठे
मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, खेड्यापाड्या ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच ठिकाणी अशी लोक पाहायला मिळतात ज्या लोकांना खरंच मदतीची गरज आहे. पण आज खरंच माणूस हा प्रत्येक माणसाकडे लक्ष देतो का? आज प्रत्येक माणूस हा आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. स्वतःचं आयुष्य नीट करणे, स्वतःचं आयुष्य पुन्हा निर्माण करणे, या सर्व गोष्टीमध्ये हा प्रत्येक माणूस व्यस्त झालेला आहे. पण आज नक्कीच प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्यांच्या आयुष्यामध्ये एक आनंदाचा कारण तुम्ही होऊ शकता. आणि स्वतः स्वामींचे शब्द सांगतात, जर नक्कीच आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद आहे तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणारच येणार. या महत्त्वाच्या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली. पण आम्हाला कमल कदम, रुपाली पडले, नंदकुमार सर, अंगना चव्हाण या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही, असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा राहिलेली नाहीये, कोणत्याही प्रकारची आशा राहिलेली नाहीये. या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल तुला सांगितला, या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल तर तुला सांगितला, पण या महत्त्वाच्या मोहिमेला मदत कशी पाठवावी? फुल ना फुलाची पाकळी. आज जर प्रत्येक माणूस एकत्र आला तर या लोकांच्या आयुष्यामध्ये एक आनंदाचं कारण तुम्ही होऊ शकता. पण या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी पाठवावी? खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. एक महत्त्वाचा मुद्दा तर तुला सांगितला, पण तुला एक गोष्ट सांगतो, तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. आणि स्वामी त्यांची जबाबदारी पार पाडतील. पण या माणसांमधील नष्ट झालेली माणुसकीची जबाबदारी तू पार पाड. ती नक्कीच जबाबदारी तू पार पाड. एक शेवटची विनंती हीच असेल, एक शेवटची विनंती तुमच्यासमोर हीच असेल की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे कार्य करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. तर नक्कीच वळूयात स्वामींच्या विचारांकडे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा तर तुला सांगितला, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला समजवला, पण त्यासोबत कलियुगातील सत्य, जीवनातील संघर्ष, यशाचे रहस्य आणि स्वामी समर्थांची शिकवण यांचा अनुभव एकदा घेऊया. नमस्कार मित्रांनो, आज आपण स्वामींच्या या संदेशाला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत तू ऐकला आहेस, या क्षणापर्यंत तू ऐकला आहेस. आता ह्यापुढील शब्द, ह्यापुढील विचार हे तुझ्या आयुष्यामध्ये एक वेगळा बदल घडवणार आहेत. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा मी आत्ताच तुला सांगितला. माणसाचे कर्म, माणसाचे कृत्य आणि सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, सध्याची काळ आणि या काळाची गरज, माणसांमधील संपलेली माणुसकी, या प्रत्येक गोष्टीचा उदाहरण तर तू घेतलास. पण तू आज सर्वांचं चांगलं करून, आज तू सगळ्यांचं चांगलं बघून सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये वाईट का घडतं? आज तुझ्या आयुष्यामध्येच का एवढं दुखणं आहे? आज स्वामी समर्थांचे मनापासून नाव पुकारतोस तरी सुद्धा असं वाटतं की स्वामी माझ्या सोबत नाहीत. तर कदाचित तुझ्या समोर एक मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि त्या प्रश्नचिन्हाचं उत्तरच या स्वामींच्या विचारातून तुला मिळून जाणार. आज या स्वामींच्या शब्दातून तुला मिळूनच जाणार. आज तुम्हाला कोणतेही पुस्तकातील ज्ञान सांगण्यासाठी हे स्वामींचे संदेश नाहीये, कोणताही मोठा उपदेश देण्यासाठी स्वामींचा संदेश नाहीये. आज तुमच्या समोर नक्कीच अशा सत्याबद्दल, अशा कडू गोष्टींबद्दल सांगण्यासाठी मी आज या स्वामींच्या संदेशामध्ये बोलत आहे. ते म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाशी जोडलेले असेल. आपण सर्वजण या जगात आनंद शोधत आहोत, पैसा मिळवण्यासाठी धावत आहोत, नाती जपण्यासाठी प्रयत्न करत आहोत, यश मिळवण्यासाठी झगडत आहोत. पण तरीही मन शांत नाही. चेहऱ्यावर हसू आहे पण मनात वेदना आहे. मोबाईलच्या हजारो अशा व्हिडिओ मिळतात पण मन मोकळं करायला एक माणूसही नाही. नक्कीच या जीवनामध्ये
कदाचित आपल्यासोबत कोणी नाही, पण आपल्यासोबत कोणी असेल तर त्याला आपली किंमत कळत नाही। या युगात माणूस जितका आधुनिक झाला आहे तितका तो स्वतःपासून दूर गेला। त्यांनी जग जिंकले पण स्वतःच्या मनावर विजयही मिळवू शकला नाही। त्याने इमारती उभ्या केला पण नाती टिकवू शकला नाही। त्याने पैसा कमवला पण समाधान विकत घेऊ शकला नाही। आज प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या संघर्षातून जात आहे। एखाद्या पैशासाठी झगडतोय, एखाद्या नातीसाठी रडतोय, एखादा अपयशामुळे खचला आहे, एखादा मानसिक तणावामध्ये त्रास्त आहे, एखादा मानसिक तणावामध्ये आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी संकटामध्ये आहे, कुठे ना कुठेतरी संकटामध्ये आहे। या जीवनाचे हे खेळ आहे, या जीवनाचे हे खेळ आहे आणि हे जीवन तुला सातत्याने एक शिकवण देत राहील। हे जीवन तुला सातत्याने एक शिकवण देत राहील। पण एक गोष्ट लक्षात ठेव, संघर्ष नसलेलं आयुष्य म्हणजे धार नसलेली तलवार। सोनं जेव्हा अग्नीत तापतं तेव्हाच त्याची किंमत वाढते। हिरा जेव्हा घासला जातो तेव्हाच तो चमकतो आणि माणूस जेव्हा संकटातून जातो तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने तो माणूस म्हणून घडतो। तुमच्या जीवनात कदाचित संकटे आली असतील, भरपूर सारी आली असतील, तर घाबरू नकोस, कारण देव त्याच्याकडून मोठं काम करून घ्यायचं ठरवतो त्याला सर्वात जास्त परीक्षा देतो। आज अनेक लोक म्हणतात माझं नशीब खराब आहे, पण नक्कीच स्वामी भक्तांनो, नशीब कधीच खराब नसतं। आपलं निर्णय चुकीचे असू शकते, आपले प्रयत्न अपुरे असू शकतात, आपली दिशा चुकीची असू शकते। समुद्रात उभा असलेल्या जहाजाला बाहेरचं पाणी बुडवत नाही, जहाजाच्या आत शिरलेलं पाणी त्याला बुडवतं। समुद्रात उभा असलेल्या जहाजाला बाहेरचं पाणी डुबवत नाही, जहाजाच्या आत शिरलेलं पाणी त्याला डुबवतं। त्याचप्रमाणे बाहेरची संकट तुम्हाला हरवू शकत नाही, पण मनात शिरलेली भीती, नकारात्मकता, आत्मविश्वासाचा अभाव तुम्हाला नक्की हरवू शकतो। आत्मविश्वासाचा अभाव तुम्हाला नक्कीच हरवू शकतो। स्वामी समर्थांच्या या शब्दांमध्ये एक मोठी शिकवण तुला मिळणारच आहे, पण आज थोडासा वेळ स्वामींच्या या शब्दांसाठी काढ, स्वामींच्या या शिकवणींसाठी काढ। हे शब्द तुझं आयुष्य तर बदलूनच टाकणार आहेत। तसं क्षणोक्षणी स्वामींचे विचार काही ना काहीतरी शिकवून जाते। पण मित्रांनो, स्वामींचं नाव हे फक्त नाव नाही, ते औषध आहे, ते शक्ती आहे, ते धैर्य आहे, ते संरक्षण आहे। जेव्हा मन पूर्ण तुटलेलं असतं, आशेचं एकही किरणही नसतं, तेव्हा फक्त डोळे मिटून म्हणा श्री स्वामी समर्थ आणि अनुभव घ्या। मनाला आधार मिळतो, कारण जिथे मानवी शक्ती संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते, जिथे मानवी शक्ती संपते तिथूनच स्वामींची कृपा सुरू होते। आज प्रत्येक जण सुख शोधतोय, कोणी पैशात, कोणी प्रसिद्धीत, कोणी नात्यात, कोणी पदात, पण सगळं असूनही मन रिकामं असतं। बाहेरचं सुख तात्पुरतं असतं, आतील शांती कायमची असते आणि ती फक्त भक्तीतच मिळते। जगातील प्रत्येक सुख क्षणभंगुर आहे, आज आहे उद्या नाही, पण स्वामींच्या नामस्मरणात मिळणारा आनंद चिरंतन आहे। मित्रांनो, आजचा माणूस बाहेरून हसतो पण आतून तुटलेला असतो, चेहऱ्यावर हसू असतं, मनात वेदना असतात। लोक विचारतात कसा आहेस आणि उत्तर येतं ठीक आहे, पण आतून माणूस ओरडत असतो। अशा वेळी लोक उपाय शोधतात जगात, कोणाकडे पैशात, कोणाकडे माणसात, कोणाकडे व्यसनात, पण मनः शांती कुठेच मिळत नाही। ती फक्त स्वामींच्या चरणी मिळणार, स्वामींच्या भक्तीने मिळणार। बी पेरलं की लगेच झाड होत नाही, त्याला वेळ लागतो, पाणी लागतं, काळजी लागते। तसंच भक्तीलाही संयम लागतं। श्रद्धा म्हणजे उत्तर दिसत नसतानाही विश्वास ठेवणं, मार्ग दिसत नसतानाही चालत राहणं, सगळं हरवल्यासारखं वाटत असतानाही आशा न सोडणं। जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी समर्थांची उपस्थिती असतेच असते। आज प्रत्येकाला एवढंच सांगू इच्छितो, जर आयुष्यात अंधार असेल तर घाबरू नका, कारण अंधार हा प्रकाश येण्याआधीच सर्वात जास्त असतो।
असतं. जर लोक सोडून गेले असतील तर दुःखी होऊ नका. कदाचित स्वामी दाखवत आहेत की आधार माणसात नाही त्यांच्या चरणात आहेत. कदाचित स्वामी दाखवत आहेत की आधार माणसात नाही त्यांच्या चरणात आहेत. जर प्रयत्न करूनही अपयश येत असेल तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत आहेत. कदाचित स्वामी तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत आहेत. जर आज डोळ्यात पाणी असेल तर लक्षात ठेवा, हीच वेदना उद्या तुमची ताकद बनेल. हीच वेदना उद्या तुमची ताकद बनेल. जेव्हा काहीच समजनासं होईल, जेव्हा काहीच समजनासं होईल, जेव्हा कुणीही जवळ नसेल, जेव्हा मन पूर्ण तुटेल, तेव्हा फक्त डोळे मिटा, हात जोडा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जो स्वामींवर विश्वास ठेवतो तो कधीच हरत नाही. जो स्वामींवर विश्वास ठेवतो तो कधी हरत नाही. तो कधी अनुभव जिंकतो. तो कधी अनुभव जिंकतो, कधी संयम जिंकतो, कधी धडा जिंकतो आणि शेवटी संपूर्ण आयुष्य जिंकतो. आणि नक्कीच स्वामी समर्थ मंदिरात नाहीत, फक्त ते प्रत्येक त्या हृदयात आहेत जिथे श्रद्धा आहे, जिथे प्रेम आहे, जिथे समर्पण आहे. सर्वांनी माझ्या सोबत म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे शब्द आणखीन तुला काही ना काहीतरी समजावून जाईल. जीवनात कधी कधी आपण विचारतो, मी चांगला असूनही माझ्या वाट्याला दुःख का? आज नक्कीच लोक विचारतात, स्वामींची कृपा कशी ओळखायची? कृपा नेहमी चमत्कारातच दिसतं असं नाही. कधी ती चुकीच्या लोकांपासून दूर करण्यात असतं, कधी चुकीच्या मार्गावरून परत आणण्यात असतं, कधी अपयशातून योग्य धडा देण्यात असतं, तर कधी फक्त एवढ्यात असते की हजार कारणं असताना देखील तुम्ही अजून उभे आहात. जिथे तुम्ही कोसळायला हवे होते तिथे तुम्ही टिकून राहिलात. हीच तर कृपा आहे. माणूस अनेकदा बाहेरच्या अंधाराला घाबरतो, पण खरं तर सर्वात मोठा अंधार मनात निर्माण होतो, निराशेचा, भीतीचा. आणि त्या अंधारात एकच प्रकाश कायम असतो, स्वामींचं स्मरण. जोपर्यंत तुमच्या ओठावर श्री स्वामी समर्थ आहे तोपर्यंत तुम्ही कधीच एकटे नाही. कारण श्रद्धा म्हणजे परिस्थिती नाहीशी होणे नव्हे, श्रद्धा म्हणजे परिस्थिती असूनही मनात धैर्य टिकून राहणं. म्हणून आज प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा, मी स्वामींना फक्त गरज पडली की आठवतो, की रोजच्या जीवनात त्यांना स्थान देतो? कारण संकटात केलेली प्रार्थना ही गरज असते, पण सुखात केलेले स्मरण ही खरी भक्ती असते. स्वामींवर प्रेम करणारा भक्त फक्त मागत नाही, तो आभारही मानतो. तो फक्त संकटात रडत नाही, आनंदातही नम्र राहतो. लक्षात ठेवा, जीवनात पैसा, प्रतिष्ठा, यश, संबंध हे सर्व महत्त्वाचं आहे, पण हे सर्व असूनही मन रिकामं असू शकतं. मात्र ज्याच्या मनात श्रद्धा आहे तो रिकाम्या हाताने श्रीमंत असतो. कारण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणारा कधीच पूर्णपणे हारत नाही. कधी अनुभव जिंकतो, कधी धडा जिंकतो, कधी संयम जिंकतो आणि शेवटी आयुष्य जिंकतो. स्वामींवर विश्वास ठेवा आणि आजचे हे स्वामी शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. कारण त्यातूनही महत्त्वाचं म्हणजे स्वतःला त्यांच्या योग्य भक्तात घडवा. तुमचं मन स्वच्छ ठेवा, कर्म चांगलं ठेवा, इतरांना मदत करा, नम्र राहा आणि प्रत्येक परिस्थितीत श्रद्धा जपा. आणि स्वामी समर्थांचे शब्द फक्त आज हे मनात ठेवा. आज चुकूनही दुर्लक्ष करू नकोस या स्वामी समर्थांच्या शब्दांना, कारण की हे शब्द तुला तुझे आयुष्य जगायला शिकवणार आहे. यापुढील स्वामी समर्थांचे शब्द तुला तुझे आयुष्य धडा शिकवणार आहे. त्या गोष्टीचा, ज्या गोष्टीचा आजपर्यंत तू वाट पाहत आहेस,
नाहीस. कदाचित काही गोष्टी आपण अनुभवलेल्या असतात, कदाचित काही गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, काही गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण एखाद्या गोष्टीची सवय लावून घेणे म्हणजे त्या गोष्टीमध्ये आपण कुठे ना कुठेतरी पूर्णपणे परिपक्व होणे. आणि नक्कीच आजचे हे स्वामी समर्थांचे शब्द तुला तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच त्या गोष्टीसाठी तयार करतील जे संकटाचं काळ तुझ्या कुटुंबावर येणार आहे, जे संकटाचं काळ तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी तयार करतील हे स्वामी समर्थांचे शब्द, अनुभव देतील हे स्वामी समर्थांचे अनमोल विचार. आज फक्त शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हे स्वामी समर्थांचे शब्द तुझी कधी साथ सोडणार नाहीत. या कलियुगामध्ये आपली जवळची लोक आपलं साथ सोडतील, पण स्वामी समर्थांचे शब्द हे तुझी साथ सोडणार नाहीत. स्वामी समर्थांचे विचार हे तुझी साथ कधीच सोडणार नाहीत. आता हे पुढचे 2 मिनिटे मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, ते ऐका. हे 2 मिनिटे फक्त आपण स्वामींचं नाव जप करूया आणि त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा कळेल. 2 मिनिटे फक्त डोळे बंद करा. व्हिडिओ चालू आहे, एकदा डोळे बंद करा. मनापासून सांगतोय, डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर डोळे उघडा. डोळे बंद केल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि बोला, हो माझ्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला. जर असे गोष्ट तुमच्यामध्ये घडली असेल, तुमच्या सोबत घडली असेल, तर फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी ही तुमची साथ देणार आहेत. फक्त तू कोणत्या तरी गोष्टीमध्ये पाठी पडतोयस म्हणून आतापर्यंत तू हारतोयस. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज जर तू चांगली काम केलीस तर उद्या तुझी परतफेड सुद्धा चांगली मिळणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेव नेहमी. आपली ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि दररोज अशा गोष्टी ऐकत जा ज्या गोष्टी तुला चांगले सांगतात. कारण की ज्यावेळी तू वारंवार त्या गोष्टी ऐकत असतोस ती गोष्ट तुझ्या कृत्यांमध्ये उतरते, ती गोष्ट तुझ्या भावनांमध्ये उतरते आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक जाणवतो. तर नक्कीच आमची ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घ्या. तर आता मुद्दा निघतो तो म्हणजे या कलियुगामध्ये आपल्या दुःखांना आपण कसे पाठी ठेवून पुढे जायचे. यातले काही मुद्दे तुम्हाला माहिती असतील तर काही मुद्दे माहित असतील. फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो, वारंवार या गोष्टी लक्षात घ्या, वारंवार या गोष्टींबद्दल विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या कृत्यात उतरतात आणि त्या गोष्टी तुमच्या स्वभावात उतरून तुमचे आयुष्य सुखी बनते. तर नक्कीच या गोष्टी ऐका. स्वामींचा संदेश आहे, शेवटपर्यंत ऐकून घ्या. स्वामींचे विचार आहेत, शेवटपर्यंत ऐकून घ्या. या कलियुगामध्ये या मतलबी दुनियेमध्ये दान धर्म आणि त्यानंतर माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेताय, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर लाख मुलाचे आभार राहतील. आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. हा शब्द मी वारंवार तुम्हाला सांगतो कारण की हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दाहून महत्वाचा कोणताही शब्द नाही. कारण की तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या वेळेत जे लोक या गोष्टीला लक्षात ठेवतील, जे लोक या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये वापरतील, तेच लोक या गोष्टीमध्ये पुढे जातील, तेच लोक या मतलबी दुनियेमध्ये पुढे जातील, या मतलबी जगामध्ये पुढे जातील. आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील तर
आता आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, खूप सारे अडचणी आहेत. त्या अडचणींना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना पाठी कसे सोडायचे आणि आयुष्यामध्ये पुढे कसे जायचे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निघतो. तर त्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि त्यानंतर निघतो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा, परमेश्वरावरचा विश्वास. मुखी घेतलेला परमेश्वराचा नाव, मुखी घेतलेला आपल्या स्वामींचा नाव, जो की तुम्हाला आपल्या या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून जातो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नाव घेत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी बदल बघायला मिळेल. कारण की परमेश्वराचे नाव हे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व परमेश्वरांच्या हातात असतात. कारण की हा सर्व खेळ जो की परमेश्वराने रचवलेला आहे, या सर्व खेळांमध्ये जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील. आता परमेश्वर आपल्याला कधी साथ देतो? परमेश्वर जेव्हा तुमच्यातली माणुसकी बघतो, परमेश्वर जेव्हा तुमची वागणूक बघतो, परमेश्वर जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागताय तसं बघतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची साथ देतो. जर समोरचा माणूस तुम्हाला वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वाईट होऊ नका, असे मनोवृत्ती तुम्ही ठेवा. कारण की जेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल की समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट आहे, समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट बघतोय, मग आपण पण त्याचे वाईट बघू नये. कारण की परमेश्वराने ही शिकवण कोणत्याही माणसाला दिलेली नाही की दुसरा कोणी तुमचे वाईट बघत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचे वाईट बघा, तुम्ही सुद्धा त्याच्या वाईटावर लागा. कारण की आज जर तुम्ही कोणाचे वाईट बघितला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचे सुद्धा वाईटच होणार. नक्कीच जर समोरचा माणूस तुमचे वाईट बघत असेल तर त्या माणसाला दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावे किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीने त्याला समजवावे किंवा धडा शिकवावे. फक्त एवढेच सांगतो, कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नका. आणि त्यानंतरचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच स्वामी भक्त म्हणतात परमेश्वराचा हात आमच्या पाठीशी नाही, परमेश्वर आमच्या पाठीशी नाही. आम्ही बऱ्याच वेळापासून परमेश्वराची भक्ती करतोय पण आम्हाला मिळाले काहीच नाही. हा प्रश्न स्वामींचे भक्त माझ्या समोर उभे करतायत. तर सर्वप्रथम स्वामींची भक्ती तुम्ही कधीपासून करताय, तेव्हापासून तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला आपल्या परमेश्वराचा कोणताही संकेत मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला परमेश्वराची कोणतीही साथ मिळत नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर वरती तुम्ही भक्ती करताय तर कोणत्याही आशेने भक्ती करू नका, कोणत्याही लोभाने भक्ती करू नका की मी आज परमेश्वराची भक्ती केली तर उद्या मला त्याचे परतफेड चांगले मिळणार, उद्या मला परमेश्वर काही ना काहीतरी चांगलं देणार, असा लोभ मनात ठेवून जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट कठीण जाईल की पुढे जाऊन परमेश्वर तुम्हाला साथ देतील. विना लोभाचे परमेश्वरावरती भक्ती करा, मनापासून स्वामींचे नाव घ्या, बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडते. बाळा, या गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेतोस तेव्हा तेव्हा तुला सुद्धा चांगले वाटत असेल, पण ही गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेशील मनापासून परमेश्वराला पुकार की आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे, त्या दिवसामध्ये काही ना काहीतरी चांगली बातमी तुला मिळेल. आणि परमेश्वराचा स्वामी संदेश कधी दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव, येणारे काही व्हिडिओज हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. आणि नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव, ही सध्याच्या वेळेमध्ये बरीच गरज आहे लोकांना आणि या गोष्टी तू पुरव. आणि तुझ्याकडून होत असेल तर नक्कीच माणुसकी जप. आत्ताच्या वेळेमध्ये भरपूर महत्वाची आहे ती म्हणजे माणुसकी. आणि आता महत्वाचं म्हणजे परमेश्वर हा प्रत्येकासोबत असतो, पण कायम लक्षात ठेव, ज्या ज्या वेळेस तू तुझ्या मनापासून हारून जातोस, ज्या ज्या वेळेस तू अपेक्षा सोडून देतोस की या आयुष्यामध्ये राहिलंच काय आहे, या आयुष्यामध्ये आहेच काय, या आयुष्यामध्ये आपलं कोण आहे, या आयुष्यामध्ये आपल्या सोबत कोण नाही, या गोष्टी कायम लक्षात ठेव. ज्या वेळेस तू हे बोलतोस की माझ्या सोबत कोण नाही, त्यावेळेस फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा कायम तुझ्या सोबत आहे. प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये आणि प्रत्येक संकटामध्ये परमेश्वर हा तुझ्या सोबतच उभा राहणार आहे. परमेश्वर कधीच कोणाची साथ सोडत नाही. तुम्ही स्वतःची साथ कधी सोडू नका. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करत असशील तेवढा विश्वास एकदा स्वतःवरती कर.
जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवत असशील तेवढा विश्वास एकदा परमेश्वरावरती कर. नक्कीच एक असा मार्ग निघेल जो मार्ग तुला आयुष्यामध्ये पुढे नेईल. माणूस कितीही अंधारात खचून गेला असेल, माणूस कितीही दुःखात गेला असेल, माणूस कितीही अडचणीत अडकला असेल, तेव्हा तो माणूस फक्त परमेश्वराला बोलवतो, तेव्हा तो माणूस फक्त स्वामींना बोलवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा आपण त्यांना बोलवतो तेव्हा परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवत असतो. त्या मार्गावरती चालत राहायचं असतं. मार्ग असं दाखवतो जे आपल्याला न कळत समजत नाही, पण आपण त्याच मार्गावरती जात असतो आणि येणाऱ्या वेळेमध्ये ती गोष्ट आपल्याला त्या मार्गातून, त्या अडचणीतून, त्या दुःखातून, त्या संकटातून बाहेर काढते. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आयुष्य हा वेळेवरती डिपेंड आहे. आयुष्य हा वेळेवरती आपल्याला सर्व काही सांगून जातो. आज आपली वेळ खराब आहे, आज आपली वेळ खराब आहे, बरंच वेळ लागला आपल्याला आपलं आयुष्य बनवायला, तरी सुद्धा आपली वेळ खराब आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. खचून कधीही चालणार नाही या आयुष्यामध्ये. वेळेवरती विश्वास ठेव, कारण की वेळ हे सर्व काही ठरवतो. संयम हे आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. जर आयुष्यामध्ये तुला संयम ठेवता येत असेल, एखाद्या विषयावरती आपल्याला कंट्रोल करता येत असेल, तर ती गोष्ट आपल्याला नशीबवान ठरवून जाते. तर त्या अडचणीतून सुद्धा मार्ग निघून जातो. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, एवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील. ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील, स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ की लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस, त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे.
या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोज मुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश, प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला आठवण देऊन जाते. स्वामींच्या विचारांकडे तर वळलो आहे, पण इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस ते विचार दुर्लक्ष करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. कारण की वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत नाही केली तर वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करून सुद्धा काही फायदा होत नाही. कारण की स्वतः स्वामींच्या विचारांमध्ये नमूद केलेला आहे, स्वतः स्वामींनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. तर वेळेवरती त्या गोष्टीची किंमत तुम्हाला समजली ना तर नक्कीच त्या गोष्टीचा पस्तावा कधी होत नाही. आणि आजची ही वेळ फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी काढ. कारण की हीच वेळ आणि हेच क्षण तुला नक्कीच भाग्यवंत ठरवणार. कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. बऱ्याच गोष्टी शिकवून जातील, बऱ्याच गोष्टीचा अनुभव देऊन जातील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील.
कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. आज वाईट कर्म करून, आज वाईट काम करून बरीच लोक आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. या गोष्टीचा उदाहरण आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. आपण या गोष्टीचा उदाहरण प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद तर येतो, पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेला असेल की त्या लोकांचा आनंद हा फार थोड्या काळासाठी असतो. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे, जो माझी भक्ती करतो निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने, सत्याच्या मार्गावरती चालतो, भले त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी असो, ती गोष्ट सुद्धा त्याला वेळेनुसार मिळून जाते, पण नक्कीच त्याच्या आयुष्यातील आनंद आणि स्वामींची साथ ही कधी स्वामी सोडत नाही. पण जी लोक वाईट मार्गाचा वापर करून या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार खूप काही सांगते. ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांच्यासोबत कधी कोणत्या प्रकारचा हिंसा करू नका. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल कधी विसरू नका. ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि नक्कीच संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि स्वतः स्वामी तुला प्रत्येक संकटीमध्ये तुझ्या सोबत उभे असतात. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही, ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत. कारण की स्वामींच्या चमत्कारांचा ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलेला आहे, त्या घरातील प्रत्येक माणूस आज स्वामींचे नतमस्तक होतो. त्या घरातील आज प्रत्येक माणूस स्वामींचे नतमस्तक होतो. कारण की स्वामी त्यांची गोष्ट कधी दाखवत नाहीत. स्वामी कधी त्यांचं साथ असलेली गोष्ट दाखवत नाहीत. पण स्वामी हे चमत्कार असे घडवतात जे आपल्याला अविश्वसनीय आहेत. कारण की स्वामींचे स्वतः वाक्य आहेत, अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस बाळा, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींचे हेच विचार तुला काही ना काहीतरी शिकवून जाईल. पण नक्कीच आज प्रत्येक माणसाचे स्वरूप बदललेले आहे. स्वामी म्हणतात ना, जो या कलियुगामध्ये माणुसकीचं काम करेल तो व्यक्ती नक्कीच यशस्वी राहील. पण आज यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आज बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपली जवळची जास्त असतात. आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपले जवळची जास्त असतात की आज आपण यशस्वी होतोय तर आपल्या यशामध्ये काही लोक जळतात, आपल्या यशामध्ये आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. ती मोठी चुकी तू कधी करू नकोस. कोणावरती कधी तू जळू नकोस आणि कोणाच्या यशाला पाहून त्याचा पाय कधी खाली खेचू नकोस. नक्कीच त्याचं यश पाहून तू सुद्धा आनंदी राहा. फक्त तुझ्या मनामध्ये हे विचार आण की मी सुद्धा असं करू शकतो आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये तसं होतं की नाही. अरे प्रयत्न करायला वेळ लागत नाही, प्रयत्न करण्याची जिद्द मनात आणायला नक्कीच तुझ्यामध्ये ताकद लागते आणि ती ताकद तुला स्वतः स्वामींचे विचार देतील. हे उत्कृष्ट स्वामींचे विचार, हे सुंदर आणि अनमोल स्वामींचे विचार तुझ्या ऐकत आहेस, ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत, आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. तू विश्वास ठेवतोस ना मनापासून, तू विश्वास ठेवतोस ना मनापासून. तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी, तुला कधी हरू देणार नाहीत, तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत, या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मोठा अधिकार, संपत्ती आणि या गोष्टी आपल्याला मोहमायेकडे वळून नेतात. पण जे लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, जी लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, ती लोक नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी आनंदी आहेत. नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी करून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबासोबत नक्कीच सुखरूप हे जीवन जगत आहेत. या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील, या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील तर ती मोहमाया कुठे ना कुठेतरी
कुठेतरी तुझ्या सुखाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या कुटुंबाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यातील तुझ्या आनंदाचा अंत करते आणि नक्कीच माणूस स्वतःच्या बर्बादीचा स्वतःच कारण बनतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपली वागणूक, आपले विचार, आपले कृत्य आपले भविष्य ठरवतात. तर त्याचप्रमाणे नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेव. आज जर तुझ्याकडून चुका घडल्या असतील तर त्या चुका सुधारण्याचा सुद्धा संधी स्वतः स्वामी देतात. त्या चुका सुधारण्याची संधी सुद्धा स्वतः स्वामी देतात. ती संधी कधी सोडू नकोस. ती संधी काय असते? ती म्हणजे वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये किंवा एखाद्याला जर आपल्याला मदत करण्याची संधी मिळते तर ती संधी कधी सोडू नकोस. ती संधी कधी सोडू नकोस. कारण की या जीवनामध्ये नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द बरंच काही शिकवून जातात. मनापासून ऐकतोय तर एकदा शेवटपर्यंत पुन्हा ऐकून बघ. एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की हे विचार अनमोल आहेत, हे शब्द अनमोल आहेत. स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार, तुला काही ना काहीतरी शिकवूनच जाणार. च्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल. तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का? या मार्गामध्ये मला यश मिळेल का? आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे. उद्या चुकलास, तुला मान्य आहे. परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार. कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे. आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस. कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच याच सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील. आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत. ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील. पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही. कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे. म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे.
आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर आणि प्रत्येक गोष्ट ही तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या मनानुसार घडून येईल. फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव, फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव. नक्कीच चांगले विचार आपले लक्ष वेधून घेतात आणि वाईट विचार हे आपले मन वेधून घेतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनावर अवलंबून आहे. तू काय विचार करतोस, तू मनात काय विचार ठेवतोस, तू काय करण्याची शक्ती ठेवतोस व तू काय न करण्याची शक्ती ठेवतोस, हे सर्व काही तुझ्या मानसिकतेवरती, तुझ्या मनावरती अवलंबून आहे. तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव की नक्कीच मी कोणाचे वाईट करणार नाही, माझे वाईट होऊ देणार नाहीत स्वामी. फक्त एवढे विश्वास ठेव, बघ प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनासारखी होईल. स्वामींचे विचार अद्भुत आहेत, स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. फक्त स्वामींचे विचार तू मनापासून ऐक, फक्त स्वामींचे विचार तू मनापासून ऐक. चमत्कार तर घडणारच घडणार, पण तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख संकट हे पळून जाणारच जाणार. आणि दुःख संकट काय असतात, आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत, पण आपल्यापेक्षा जास्त गोष्टी बघितलेली लोक आहेत. स्वतः तुला एक गोष्ट सांगेल, त्या गोष्टीमध्ये सर्वात मोठं तात्पर्य लपलेलं आहे. पण त्यापूर्वी तुला एक महत्त्वाचा मुद्दा सांगेन की आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असो, त्या दुःखांच्या सामोरे जाण्याची शक्ती ठेव. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुःख अडचणी स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये आणलेले आहेत, स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यातून घालवतील. फक्त या गोष्टीला थोडंसं कालावधी लागेल आणि तो थोडंसं कालावधी स्वतः स्वामी आणतील आणि ती वेळ सुद्धा आणतील ज्या वेळेमध्ये तुझ्या आयुष्यामध्ये सुख येतील, आनंद येतील आणि ते आनंद कधी दूर येऊन जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींचे विचार हे अद्भुत आहेत, स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस. तर नक्कीच आज आपल्या आयुष्यामध्ये आपण कंटाळतो की आज माझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत आणि नक्कीच त्या गोष्टींना कंटाळून आपण काही ना काहीतरी अयोग्य आपण पायरी उचलण्याचा, अयोग्य आपण पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो. पण बरीच लोक आहेत जे या गोष्टीच्या सामोरे जातात. तर नक्कीच स्वामींचा भक्त असशील तर या गोष्टीच्या सामोरे जा. कारण की आज बऱ्याच स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आपल्या बऱ्याच स्वामी भक्तांच्या अशा कथा आहेत, अशा गोष्टी आहेत, ज्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या अंगावरती काटा येईल, त्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या मनाला चांगलं वाटेल की स्वामी हे आपल्या सोबत असतात. आपल्याला जाणवत नाही, पण आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतात. तर अशीच एक गोष्ट आहे स्वामींच्या भक्ताची. आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट गमावलेली, आई वडिलांसकट आपल्या प्रत्येक भाऊ बहिणीला सुद्धा त्यांनी कमवलेलं. आणि नक्कीच तो आपल्या आयुष्यामध्ये चालत राहिला, आपल्या आयुष्यामध्ये तो काम करत राहिला, शिकत राहिला आणि स्वतः बघत राहिला. एकटा राहून त्याचे आयुष्य त्यांनी कापले. पण वयाच्या 23व्या वर्षी त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठे संकट आले. ते म्हणजे त्याला एक रोग झाला आणि त्या रोगामुळे त्याला घरात बसावं लागलं. त्यांनी जिद्द सोडली नाही. घरात बसून त्यांनी काम केलं. वेगवेगळ्या प्रकारची मातीचे भांडी, वेगवेगळ्या प्रकारचे स्वामींच्या मूर्त्या घरात बनवून तो विकायला लागला. म्हणजे त्यांनी जिद्द सोडली नाही पैसा कमवण्याची. त्यांनी जगण्यासाठी प्रयत्न केलं. पुढे पाठी कोणी नाही आयुष्यामध्ये, आपल्याला विचारणारा सुद्धा कोणी नाही. या गोष्टीचा विचार करून सुद्धा, या दुःखांचा विचार करून सुद्धा त्यांनी जगण्याचं मार्ग हे शोधत राहिलं. नाहीतर एवढ्यात कोणता तरी माणूस हा आपला जीव देण्याचा सुद्धा विचार केला असता. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि तो आधीपासून स्वामींचा भक्त होता, लहानपणापासून स्वामींची भक्ती करायचा. घरात बसला, एक दिवशी घरात बसून असाच विचार करायला लागला की आज 5-6 दिवस झाले मी या रोगामुळे घरात बसलोय आणि मला बाहेर पण पडता येणार नाही. पण यावेळेस मी करावं तरी काय, माझे आयुष्य कसे जाईल, माझ्या पुढे पाठी कोणी नाही. तर त्यावेळेस त्याला नक्कीच हे विचार आले की स्वामींमुळे मी अजूनपर्यंत जिवंत आहे, तर स्वामींमुळेच मी या आयुष्यामध्ये जिवंत राहील. स्वामींच्या मूर्त्या
मूर्त्या बनवून ते विकायला लागला, वेगवेगळ्या प्रकारचे मातीच्या भांडी विकायला लागला. आणि त्यावेळेस त्यांनी आपले आयुष्य कसे ना कसे तरी पुढे ढकलले. येत्या 6 महिन्यात त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार झाला. जो रोग 10-10 वर्ष बरं होत नाही, तो रोग त्याचा 6 महिन्यात बरा झाला. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनात जिद्द असेल, जर वाईट वेळेमध्ये पण तुला त्या संकटांच्या त्या दुःखांच्या समोर जाण्याची ताकद असेल, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीच वाईट शक्ती ही तुला अडवू शकणार नाही. आज बरेच दुःख आहेत, आज मान्य आहे बरेच दुःख आहेत, ते बरेच दुःख आपल्याला वारंवार आपल्याला त्रास देत असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. फक्त त्या त्रासातून कंटाळू नकोस, कारण की मानवी जीवन हे एक शिकवणाचे जीवन आहे आणि या शिकवणातूनच आपण या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरतो. आणि आज तो पोरगा एक मोठा उद्योगपती आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि ते सर्व काही स्वामींमुळे घडलेलं आहे. हीच गोष्ट तो त्याच्या प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसासमोर बोलत असतो की माझ्यासोबत स्वामी नव्हते, माझ्यासोबत स्वामी होते, माझ्यासोबत कोणी नव्हतं पण माझ्यासोबत स्वामी होते. ही गोष्ट मला जाणवायची आणि स्वामींनी चमत्कार घडवला, परमेश्वरांनी चमत्कार घडवला आणि देवानी चमत्कार घडवला. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर या गोष्टीतून एक मोठा तात्पर्य मिळतो की दुःख अडचणी हे आयुष्यात येतच राहतात. प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये स्वीकारायची ताकद पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या सामोरे जाण्याची ताकद पाहिजे. जर नक्कीच ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून बोला की मला ही गोष्ट नक्कीच आवडली आणि नक्कीच स्वामी चमत्कार घडवतात. तू फक्त स्वामींवरती विश्वास ठेव. दुःखासाठी वेळ कालावधी हा लागतो, पण त्यानंतर जी वेळ बदलते ना, ते आपलं चांगलं वेळ आणल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर स्वामींचे विचार एवढेच नव्हे, स्वामींचे शब्द, स्वामींचे चमत्कार एवढेच नव्हे, स्वामींचे चमत्कार एवढे आहेत की ते आपल्याला ऐकत सुद्धा मनाला चांगले वाटेल आणि बराच वेळ सुद्धा जाईल. पण नक्कीच आज स्वामींसाठी मोजून 10 ते 15 मिनिटे काढ, कारण की इथून जे स्वामींचे संदेश तू ऐकणार आहेस, इथून जे स्वामींचे विचार तू ऐकणार आहेस, ते विचार, ते संदेश तुला कायम आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवत राहतील. नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश, स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐकत राहा. या जीवनामध्ये कोण आपल्या सोबत आहे, कोण आपल्या सोबत नाहीये, या गोष्टींवरती जास्त लक्ष देऊ नकोस, कारण की वेळेचा खेळ आहे. चांगली वेळ असल्यावरती आपल्या सगळेजण आपल्या सोबत असतील, पण वाईट वेळेमध्ये त्यातले मोजकेच लोक आपल्या सोबत असतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि म्हणूनच तुला सांगतो, इतरांच्या वाईट वेळेमध्ये त्याची चांगली वेळ बनून जा, पण इतरांच्या वाईट वेळेमध्ये साथ सोडू नकोस, कारण की या जीवनामध्ये त्या गोष्टी कायम ध्यानात ठेवल्या जातात, ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात, आणि नक्कीच आता स्वामींच्या विचारांकडे वळूयात, स्वामींच्या शब्दांकडे वळूयात. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण या जीवनामध्ये जर नक्कीच तुला काही ना काहीतरी करायचं असेल, या जीवनामध्ये स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील, तर चांगले मार्गदर्शन हे दुर्लक्ष करून कधी चालणार नाही. या जीवनामध्ये मोहमायेची दुनियेमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला अडकवून ठेवतात. खूप सारे असे मुद्दे आहेत जे मुद्दे आपल्याला अडकवून ठेवतात. ते म्हणजे मोह म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू, पद, पैसा किंवा भावनेबद्दल निर्माण होणारी अति आसक्ती. ही आसक्ती मनाला बांधून ठेवते आणि योग्य अयोग्य ह्याचा विवेक हरवते. मोक्ष म्हणजे मुक्ती मनाची, अहंकाराची आणि आसक्तीची, पण मोह माणसाला या मुक्तीपासून दूर नेतो. मोहाच्या आहारी गेल्यावरती निर्णय चुकतात, मूल्ये ढासळतात आणि शेवटी अधपतन होते. म्हणून जीवनात प्रगती आणि आत्मिक उन्नती ही हवी असेल तर मोहावर नियंत्रण ठेवणे हे आवश्यक आहे. आणि नक्कीच यावरूनच आपल्या एका स्वामी भक्ताची कथा सांगतो. नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा, त्यामुळे तुला पूर्ण समजून जाईल. एका गावात एक साधू राहत होता. त्याचा एक शिष्य होता, खूप बुद्धिमान आणि शांत स्वभावाचा. साधू नेहमी त्याला सांगायचा, मोह हा साखळी आहे, तो सोन्याचा असला तरी बांधतोच. एके दिवशी शिष्याला रस्त्यात एक सोन्याची साखळी सापडते. त्याने विचार केला, हे ठेवले तर माझं काही वाईट नाही, मी तर साधाच आहे. पण हळूहळू त्याला लक्ष साधूतून कमी होऊ लागलं. तो सतत त्या साखळीची काळजी करू लागला. कोणी पाहिलं तर, चोरी झाली तर, हरवली तर. एक दिवस साधूने विचारलं, तू इतका अस्वस्थ का आहेस? शिष्य म्हणाला, गुरुजी, मी काही चुकीचं केलं नाही, पण मन शांत नाही. साधू हसून म्हणाला, साखळी तू घातली नाहीस, पण साखळीने तुला बांधलं आहे. हे ऐकून शिष्याने ती साखळी नदीत
नदीत फेकून दिली त्या क्षणी त्याला पुन्हा शांतती मिळाली. तात्पर्य एकच होतं, मोह हा वस्तूचा नसतो, तो मनाचा असतो, जो आपल्याला बांधून ठेवतो. ते सोडल्याशिवाय खरा आनंद आणि मुक्ती मिळत नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या गरजा पूर्ण करा, पण त्या गरजांना मोहामध्ये बदलू नका. त्या गरजांना मोहामध्ये बदलू नका. आज जे काही आपल्याकडे आहे, कदाचित त्या गोष्टींमध्ये आपल्याला समाधान मानलं पाहिजे, आणि समाधान मानल्यानंतरच आपल्याला कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींचा फरक हा नक्कीच जाणवेल. कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींचा फरक हा नक्कीच जाणवेल. स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहे. आज बराच वेळ काढून ये, कारण की आज स्वामी समर्थांचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकणार आहेत. आणि जर आज तू वेळ दिला नाहीस तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार, योग्य निर्णय किंवा पश्चाताप याचा फारसा उपयोग होत नाही. जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस त्या पिकांचा पुन्हा जिवंत करू शकत नाही, जसंच नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस आणि त्या पिकांना पुन्हा जिवंत करू शकत नाही, तसंच संधी निघून गेल्यानंतर केलेला विचार परिस्थिती बदलू शकत नाही. जीवनात वेळेचं महत्त्व फार मोठं आहे. योग्य क्षणी घेतलेला निर्णय यश देतो, पण उशिरा घेतलेला निर्णय कायम खंत देतो. म्हणून विचार, कृती आणि निर्णय हे वेळेवरच झालं पाहिजे. एक सारांश तुला सांगतो, मानवी जीवनात वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. प्रत्येक संधी, प्रत्येक नातं, प्रत्येक काम याला योग्य वेळ असते. जेव्हा आपण आळस, भीती किंवा दुर्लक्षामुळे योग्य वेळी कृती करत नाही, तेव्हा नंतर पश्चाताप करून काही साध्य होत नाही. उशिरा आलेला शहाणपणा, उशिरा केलेली माफी, उशिरा घेतलेला निर्णय हे सर्व व्यर्थ ठरतात, कारण त्यावेळीची किंमत संपलेली असते. जसे जळालेल्या पिकांवर पडलेला पाऊस शेतकऱ्याला उपयोगी पडत नाही, तसेच वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार जीवनात फारसा बदल घडवू शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षणांची किंमत ओळखून योग्य वेळ आणि योग्य कृती करणे हे यश आणि समाधानाचे रहस्य आहे. आणि त्यातल्या त्यात आपला एका शेतकरी स्वामी भक्ताची कथा तुला सांगतो. एका गावात रामू नावाचा शेतकरी होता. तो मेहनती होता, पण त्या मुलाचं गणू आळशी आणि बेफिकीर होता. त्याचा मुलगा गणू आळशी आणि बेफिकीर होता. एक वर्षी उन्हाळा फार कडक पडला. रामूने गणूला सांगितलं, बाळा विहिरीत पाणी आत्ताच शेतात सोडूयात. बाळा विहिरीत पाणी आहे, आत्ताच शेतात सोडूयात. पिकांना पाणी मिळालं नाही तर ती जळतील. गणू म्हणाला, उद्या करूया ना बाबा, उद्या करूया ना बाबा, आज खूप थकलो आहे. असं करत करत काही दिवस गेले. उष्णतेने पिके कोमजली आणि अखेर जळून गेली. काही दिवसांनी मुसळधार पाऊस पडला. गणू आनंदाने म्हणाला, बाबा आता तर सगळं ठीक होईल. रामू दुःखीपणे म्हणाला, बाळा हा पाऊस आता व्यर्थ आहे. वेळ निघून गेली. ज्यावेळी पाणी हवं होतं त्यावेळी आपण दिलं नाही. आता पीक परत येणार नाही. त्या दिवशी गणूला वेळेचं महत्त्व समजलं. योग्य वेळी केलेली कृती फळ देते. उशिरा आलेला विचार आणि उशिरा मिळवलेली मदत दोन्ही निरुपयोगी ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव. आज तुझ्याकडे वेळ आहे, त्या वेळेचं नक्कीच चांगल्या गोष्टींमध्ये रूपांतर कर. आज स्वतःसाठी वेळ दे. आज नक्कीच तुझ्या कामासाठी वेळ दे. आज नक्कीच क्षमतेसाठी वेळ दे. या जीवनामध्ये बघ, मग कधी कोणासमोर तुला हात पसरवायला लागणार नाही. आणि स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही सांगून जातात. स्वामी समर्थांचे शब्द असं बरंच काही सांगून जातात. आज ज्या गोष्टी आपल्याकडून घडलेल्या आहेत, आपण त्या गोष्टींची माफी मागतो, पण आज आपलं भविष्य आपल्या हातात आहे. त्या गोष्टी तुला सुधारायच्या आहेत, तर नक्कीच आज तुझ्या जीवनामध्ये तुला स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या नक्कीच नतमस्तकामध्ये ठेवायला लागतील. स्वामी समर्थांचे विचार हे कायम तुझ्या मनामध्ये ठेवायला लागतील, कारण की भूतकाळ हा आधीच घडून गेलेला असतो. त्यातील चुका, अपयश, चुकीचे निर्णय आणि गमावलेल्या संध्या हे आपण परत जाऊन बदलू शकत नाही. कितीही पश्चाताप केला तरी कालचा दिवस परत येणार नाही, परंतु वर्तमान काळ आपल्या हातात असतो. आज आपण घेतलेले निर्णय, केलेली मेहनत, शिकवलेले धडे आणि बदललेली सवय हे सर्व आपल्या भविष्याला आकार देतात.
असतात. भूतकाळ आपल्याला शिकवतो, पण भविष्य घडवण्याची ताकद वर्तमानात असते. म्हणून भूतकाळावर रडत बसण्यापेक्षा त्यातून शिकून आज मेहनत करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला चुका, अपयश आणि अडचणी येतात. अनेकदा माणूस भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकून पडतो. मी तेव्हा असं केलं असतं तर, मी ती संधी गमावली नसती तर, अशा विचारांनी तो स्वतःलाच त्रास देतो. पण सत्य हे आहे की भूतकाळ हा बदलता येत नाही. तो फक्त अनुभव आणि शिकवण देतो. जर आपण त्या अनुभवांमधून धडा घेतला आणि वर्तमानात सकारात्मक बदल केले तर भविष्य नक्कीच उज्ज्वल होऊ शकते. आजची मेहनत, आजचा संघर्ष, आजची चिकाटी हेच आपल्या उद्याच्या पैशांचे बीज आहे. कालच्या चुका आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर अधिक शहाणपणेमुळे पुढे जाण्यासाठी असतात. म्हणून भूतकाळावरती खंत करण्याऐवजी वर्तमानात कृती करा, कारण आज घेतलेला योग्य निर्णयच उद्याचे सुंदर भविष्य घडवते. उद्याचे सुंदर भविष्य घडवते. आणि नक्कीच एका अमोल स्वामी भक्ताचं, एक छोटंसं स्वामी भक्त आहे, त्याचा अनुभव सांगतो, त्याच्या आयुष्यामधील घडलेला चमत्कार सांगतो. अनुभव नावाचा स्वामी भक्त होता. तो अभ्यासात फारसा लक्ष देत नसे. मित्रांसोबत वेळ घालवणे, मोबाईल वापरणे यामध्ये त्याचा वेळ जायचा. 12वीच्या परीक्षेत तो नापास झाला. त्याला खूप वाईट वाटलं. तो सतत म्हणत होता, जर मी आधी अभ्यास केला असता तर आज हे झालं नसतं. काही दिवसात तो निराश झाला. पण एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला शांतपणे सांगितलं, बाळक, काल बदलता येत नाही, पण आजपासून तू बदलू शकतोस. ही गोष्ट अमोलच्या मनाला लागली. त्याने ठरवलं, आता भूतकाळावर रडायचं नाही. त्याने रोज नियोजन करून अभ्यास सुरू केला, मोबाईल बाजूला ठेवला, वेळेचे व्यवस्थापन केले आणि मेहनत घेतली. पुढच्या वर्षी तो चांगल्या गुणांनी पास झाला. पुढे शिक्षण पूर्ण करून तो सरकारी अधिकारी झाला. या कार्यक्रमात त्याने सांगितलं, मी माझा भूतकाळ बदलू शकलो नाही, पण आज मेहनत करून मी माझं भविष्य नक्की बदलू शकलो. भूतकाळ आपल्याला थांबवण्यासाठी नसतो, तर शिकवण्यासाठी असतो. भविष्य आपल्या हातात असतं, पण आज जे आपण करतोय त्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष द्यायला हवं. त्या गोष्टींवरती कुठेतरी आपल्याला पूर्णपणे लक्ष द्यायला हवं. आज ज्या गोष्टी तू करतोयस ना, त्या गोष्टी तुझं भविष्य आहे. ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्यांचा नक्कीच विचार करून काहीच उपयोग नाहीये. नक्कीच स्वामी समर्थ सांगतात, आज ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील. त्या गोष्टी तुला अनुभव देऊन जातील. आणि अनुभवातूनच तर माणूस हा योग्य बनतो. अनुभवातूनच हा माणूस तर हा श्रेष्ठ बनतो. आणि तो अनुभव तुला मिळालेला आहे, तर नक्कीच त्या अनुभवाला लक्षात घेऊन तुझ्या आयुष्यामध्ये पुढच्या पाऊल वाटा चालव आणि तुझे आयुष्य सुद्धा बदलणार. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. स्वामी प्रत्येकाला साथ देतील. जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचं नाव मुखाशी घेईल, आयुष्यामध्ये कधीही न हारल्यासारखं वागेल, आयुष्यामध्ये कधीही चांगल्या कामाच्या पाठी धावेल, चांगल्या गोष्टींच्या पाठी धावेल. चांगले गुण तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कर्म तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले विचार तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कृत्य तुझे चांगले भविष्य ठरवतील. भविष्य आपल्या हातात आहे. परमेश्वराने तुला संधी दिलेली आहे. त्या संधीचा फायदा उचल, त्या संधीचा विचार कर आणि त्या संधीचं सोनं करून टाक. कारण की वेळ वाईट असते, माणूस वाईट नसतो. आपल्याला आपली परिस्थिती थकवते, आपल्याला आपल्या मेहनतीत कमी पडून द्यायची नाही. आज जे काही करत आहेस तू, त्या कामावरती मन लावून काम कर. त्या कामात सुद्धा यश मिळून येईल तुला. नक्कीच हा शब्द माझा आहे, हा शब्द स्वामींचा आहे. जो माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे, पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग,
भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनलवरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावहाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असाल पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा. त्या गोष्टीचा कधीही तुम्ही माज करू नका. कारण की आयुष्यामध्ये जी गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर येते ती गोष्ट तेवढ्याच लवकर निघून जाते. आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट आपल्याकडे कायम स्वरूपी राहते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज आयुष्यामध्ये रडत असाल तर उद्या आयुष्यामध्ये नक्कीच हसणार. कारण की वेळ ही प्रत्येक सारखी नसते. आणि वेळेला समजून घेतले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल. आणि तुम्ही आयुष्याला समजून घेतले तर सर्व मोहमाया तुमच्या समोर येईल, तुमच्या डोळ्यासमोर येईल. आणि तुम्ही सर्व काही विसरून आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये मग्न राहाल आणि आपले आयुष्य सुखदपणे जगाल. तर आजच्या ह्या गोष्टी, ज्या गोष्टी तुझ्यासाठी भरपूर महत्वपूर्ण आहेत, पण ह्या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेव. कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे. पण त्या अगोदर बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्या समोर प्रश्न उभा केलेला आहे की स्वामी हे आपल्याला मदत का नाही करत. आयुष्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ झाले, त्यांचे भक्ती करतोय, मनापासून त्यांचे नाव काढतोय, फक्त आयुष्यामध्ये मला फक्त निराशा मिळते, ना की स्वामींचा साथ मिळत आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेव. आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकतोयस, तुझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी चुकतोयस. म्हणून आज तुझ्यावरती अजून ती वेळ जात नाही आहे. आणि जर तू चुकत नसशील तर हे लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर हार मानायला तयार झालेला आहेस. तुझ्या आयुष्याला तू कंटाळत आहेस. कारण की तुला जेवढे दुःख मिळत आहेत, तुला जेवढ्या अडचणी मिळत आहेत, तुला जेवढे अडथळे मिळत आहेत, तुझे आयुष्य तेवढे कठीण होत चाललेले आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुला तेवढा अनुभव येत आहे. आणि अनुभव हा माणसाला घडवितो, अनुभव हा माणसाला बनवितो, अनुभव हा माणसाला पुढे नेतो, अनुभव हा माणसाला सर्व गोष्टी जिंकून देतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आपल्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नको. कारण की परमेश्वर हा सर्वांसोबत असतो. फक्त तुझ्या कर्मांमध्ये तू कुठेतरी चुकलायस म्हणून आज तुला तुझा परमेश्वर साथ देत नाही. आणि त्या गोष्टींना सुद्धा परमेश्वर माफ करेल. फक्त तू या गोष्टी लक्षात ठेव की मी ह्यानंतर कधी चुकणार नाही. आपल्या परमेश्वराचं नाव मुखी घे आणि आपले चूक आणि त्या चुकीची माफी माग आणि आयुष्यामध्ये चांगले कर्म कर. तुझे सर्व चुका स्वामी विसरून जातील, तुझे सर्व चुका आपले परमेश्वर विसरून जातील. आणि त्यानंतर अशा काही गोष्टी कर ज्या गोष्टी तुला चांगल्या मार्गावरती नेतील. त्यानंतर तू तुझे आयुष्य बघून हैराण होशील की हे नक्की माझेच आयुष्य आहे का. आणि जर तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तू सांगू शकतोस. आणि सर्वप्रथम ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेव
स्वतःच्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नकोस की मी त्यांचे भक्ती करत आहे, पण आज भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपल्या देवानी मला साथ दिलेली नाही. ही गोष्ट लक्षात ठेव. परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, परमेश्वर हा सर्वांच्या सोबत राहतो. फक्त तुम्हाला त्यांना ओळखून घेणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. तुम्हाला त्या परमेश्वराला शोधून काढणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. कारण की आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या स्वामींनी रचवलेल्या असतात, जे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परमेश्वराच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्येच एवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये कितीही थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. स्वामी समर्थांच्या शब्दांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल, हे स्वामी स्वतः सांगतात. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती सुद्धा तुला स्वामींच्या विचारातून मिळेल. परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती सुद्धा तुला स्वामींच्या विचारातून मिळेल. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. कायम विचारांवरती लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. कायम विचारांवरती लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनतात. सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, त्यात आपले भविष्य घडते. त्यात आपले भविष्य घडते. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे शब्द आहेत, स्वतः स्वामींनी सांगितलेले हे विचार आहेत. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडवू नका. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो आणि एखाद्या हिऱ्याला सुद्धा हळूहळू कोळशाच्या स्वरूपात ठेवून देतो. कायम लक्षात ठेव, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी अहंकाराचाही करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहेत स्वामी, तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटं सोडणार नाहीत. फक्त या कलियुगामध्ये चांगले विचार आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेव. या जीवनामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. या आयुष्यामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा होणार नाही. निशंक हो, निर्भय हो, निशंक हो, निर्भय हो. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मीपणा दूर ठेवून जा, विश्वास ठेवा. पदरी अपयश कधीच येणार नाही. कधीच आपल्या सध्याच्या वेळेवरती दुःख मानू नकोस. कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती माज मानू नकोस. कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती गर्व करू नकोस. येणाऱ्या दुःखांना, येणाऱ्या वाईट वेळेला, येणाऱ्या चांगल्या वेळेला मनापासून स्वीकारून बघा. ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी तुला शिकवण्यासाठी, आज ज्या गोष्टीचा अनुभव मिळतोय त्या गोष्टी तुला समजवण्यासाठी या आयुष्यामध्ये तू रडतोयस, कारण की त्यातून तुला एक अनुभव मिळणार आहे. आज तुला अनुभव मिळत आहेत कारण की त्या अनुभवातून तू नक्कीच या आयुष्यामध्ये श्रीमंत होणार आहेस. नक्कीच या आयुष्यामध्ये श्रीमंत होणार आहेस. ते म्हणजे माणुसकीनी, ते म्हणजे कर्मांनी, ते म्हणजे या आयुष्याच्या अनुभवांनी. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो जसे कारण सर्व सृष्टी अकारणे.
आहे. जो लावी भक्ती भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा विनाशी स्वामी माझा, असा विनाशी स्वामी माझा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनी असली पाहिजे. दुसऱ्यांचं भलं झाल्याची ताकद आपल्या मनी असली पाहिजे. कायम गोष्ट लक्षात ठेव, जगणं खूप सुंदर आहे. जगणं खूप सुंदर आहे. स्वामी सांगतात जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका, सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही. पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता भय सोडून दे, स्वामी समर्थ म्हण आणि कामाला लाग. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारे सुख सुद्धा आपल्यावर रुसून बसतील. पुढे आयुष्यात येणारे सुख सुद्धा आपल्यावरती रुसून बसतील. अतिशय सुंदर विचार